शास्त्री बुवा जा जा काय बोलले त्याची परतफेड केल्याशिवाय बुवा गावी येऊ नको. एक तर त्याची काशी घाला नाहीतर त्याला थाय मुंबईत ठेवून यावा. म्हणून नाव घेऊ नको म्हणून सांगले नाही. पण आदरणीय श्री दळवी यांच्याकडून 1000 रुपयाचं बहुमानाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करते. धन्यवाद धन्यवाद. गुगल पेच्या माध्यमातून हवं तर दाखवू शकते. ह्याच्यावर आता ज्यांनी काय सादरीकरण केलं ना त्याच्यानंतर तुम्ही माझ्याकडून काय ऐकायची अपेक्षा ठेवता? गाडी बुवा सांगतात त्यांना कोणत्या कासाड्यावरून त्यांच्या फॅनचं काहीतरी ह्या इल्लो की बुवा ह्यो पॉईंट तुमचं लावलं. आत्ताच्या तर तुम्ही सगळ्यांनी बघलास मी 4 फोन उचलले बघलात ना. ह्या पण बोमटत होता. आत्ता तुका कोणचे फोन येतं? 4 फोन उचलले बघलात. आता होय म्हणा. हा ओ मगासपासूनचा जबरदस्ती होय म्हणा होय म्हणा होय. अगं चालला बरं हे का धरता आहे का स्वप्नील तू बसलं ते चुकी केलं. खरोबर सांगतात तुका काय लाज शरम अगं लाईव्ह चालू आहे ते युट्यूबवर हसत. आणि हे जरा घराकडे जाऊन बघ काय काय करत राहतं. तुझे चाळे चलतात ना हा धड राहूनच नाही त्याचे परिणाम झाले. गावात आपलं असंच कोण भेटलो काय टाकलं त्याच्या गळ्यात हात काय चालत गेला. ती सवय हय झाली या बारी आहे. स्वप्नील तू 4 फूट लांब रह. खरोखर त्या धड नाही या तुमका ह्यो होयो ना जोगेश्वरी वाल्यांका आ काका खरा सांगा ह्यो होयो ना तुमका त्याच्यापासून लांब रवाक सांगा. आता असा करत त्याला थोडा आणि असा करत त्याला नंतर असा पकडताना आणि लढाई घेऊन जात त्याला. सत्य परिस्थिती या हाल जरा लेव तुम्ही हाल नसतो त्याच्या काय गो बरा म्हणता ज्यांच्याकडे गाडी या बंगलो त्यांका पोरा नको फुकशीत थोय. काय माहिती रिया तुका बोलायचं लागतं त्याचं कारण मी नंतर सांगते. हा एका फक्त गाण्याची नमनची फरमाईश होती ती आधी पूर्ण करते. ह्याचा कांडा मी काढतले आज काय दुसरं कोणतरी येतो ना हय भरतुल काय याला वारी करताना शब्द स्वरूपी गणाननी तो शब्द स्वरूपी गणाननी तो ऐक रसिका जरा सुरानी आळणी तुम्ही किती सीती छावरा शब्द स्वरूपी गणाननी तो शब्द स्वरूपी गणाननी तो ऐक रसिका जरा फक्त घ्यायच्या असं ना जरा तुमचा चेक करायला खास स्पेशल हे का घेतलंय का नंतर सांगते. हा डोल कोरेशी लेवल कमी झाली. अरे पळणारे जळणारे जळणारे अजून जळवायचं पळणारे जळणारे अजून जळवायचं मागे भुंकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून पुढे
पुढचे विषय. जुने जाणते जोगेश्वरी म्हटल्यावर सुरुवातीक म्हटल्याप्रमाणे जुने जाणते भुवत ना त्याचप्रमाणे हॅलो जुने जाणते ते इथे बसलेत. जा रिया मिस्त्री बुवानी काय केल्यानी तर कितपत योग्य होता. भले तुम्ही हसशात कॅन्डी करशात पण तुझा केलं ना माझ्या ना तोंडात असे शब्द येतात ना बुवा. खरं सांगते मागा चार म्हणजे तुम्ही ऐकत होता बघत होता 4 वेळा मी फोन उचलले. काय म्हणून उचलले माहिती काय हे रिया मिस्त्री बुवाची लायकी आहे काय भजन करूची म्हणून हे म्हणून मी फोन उचलले. काय ना काय आता हसा नकोस. विषय काय माका म्हणता माझ्याकडे बघ. हा सारखं ह्याच बोलत होता ना माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ. हे का मी खाली बघते ना तुका कळणार नाही. मग झक मारू बघू तुझ्याकडे. आता बघ ना मी खाय बघतोय ह्या तुका कळत नाही. हा मग मी झक मारू बघू काय तुझ्याकडे. अरे वर्णावर बोलणारी ही बाई ही तुझी लायकी आहे भजन करूची गो. मी काही तुका बोलणार होते माझं काही विषय नव्हतं. म्हटलं लोकांचं मनोरंजन करता मान्य भले त्या कुत्र्या मांजराचे कसले घाणेरडे आवाज काढू दे तिची लायकीच ती ही माझी मेंटॅलिटी होती. म्हटलं जाऊ दे काय करूच आता कारण लोक हसतात टाळे वाजवतात हेनीच मांजराचा खेळ चालवला ठीक आहे. वर्णावर बोलणारा तू कोण ह्याचा थोबाड बघाव. माका बोलताना मी खाय बघताय ह्या माकड तोंडा खेका आणलास महडे. इतक्या लेवल ताकद मी बुवा कधी बोलाक नव्हते तुका. तुझी आई किती चिकनी आहे ती बघ मग तुझा तसं फळ कसो मग. प्रत्येक केळल्याक वाटतं की माझाच लाल पण त्याका माहित नसता घासून घासून लाल झाला आता. तशी रिया बुवाची परिस्थिती झाली आहे. अक्षरशः रडशी तितक्या लेवलला माझं डोक्या फिरलं. तुका मी काही बोलणार. अरे मैत्रीण म्हणते ना जीवाभावाची मैत्रीण मला लाज वाटत नाही. काहीतरी आपलं तोंड फाटक्या म्हणून बोलायचं. लोकांचं मनोरंजन कर हसतात भारी. तो विपुल धडेसून हसतात ते खिचडी गॅंग हसतात ठीक आहे. तू आवाज काढणार तू इतक्यातच बरा दिसतं. आवाज काढताना तितक्यातच बरा दिसतं पण वरणार कधी जायचा प्रयत्न करू. आता माकड तोंड घेऊन येतं ना आता फोकस पडल्याशिवाय दिसणंच नाही लोकांना. अहो पहिली दुसरी जाऊ माझी भारी होती. माझी कोरस माका विचारता की रिया मिस्त्री बुवा खाया. म्हटलं थांबा फोकस पडल्याशिवाय तर दिसाचा नाही. तू खायचे पापा केला तर एवढा काळ तोंड पैदा झालं. अहो ह्यो एकच पीस असतो असो सिंधुदुर्ग असं देवान परत कधीच बनवक ना. आता काय झाला बोल. नाही काय मी माझी लेवल सोडून बारी करत नाही. माझी आई जय जवानच्या दही बारी झालेली आहे बरोबर. तुम्ही सगळ्यांनी ऐकलेली आहे आणि हंते तू जे काय आवाज काढतं जर मी तशा टाईपमध्ये काय जरी केलं हॅलो शोषू धन्यवाद असं जर मी काय केलं तर सुरव्यानी मला फोन तरी केल्याने असतो. सुरव्याचा करून टाकलाय सुरवी हाणून द्यावा मग करते त्याचप्रमाणे ह्या भीक माग्याक द्यावा काहीतरी. ऑर्केस्ट्रा लावल्यान ह्यो उद्या जेव्हा गावात जातलं ना तेव्हा ही पेटी तो पेटरो घेऊन जा तुझो बारको आणि पॅप 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 मी आनंद काय झाला ते माझ्यासोबतच. अरे काय बुवा बोलतो तू अशा माझ्या हात का. अरे असे लोकांनी अक्षरशः फोन करून गाडी घातल्यानी आहे तुका गाडी. मी दाखवलं ना एक मेसेज मॅड जशी तू काही कर तुझी असू द्या. टेनिसा केलं म्हणजे आवाज काढणं आपलं भाग नाही बरोबर. असल्या असे नाचान छम्मक छल्लोसारख्या ही जर करूची असती तर एक काम कर पेटी बाजूक ठेव तू आणि नाची मोळा करत राहू. लोक फेकतली पैसे आता पेटीवर हाणून ठेवतात तेव्हा अशी उडवतली. हा हा ती पेटी बाजूक ठेव हय उभ्या राह लोक अशी फेकतली अशी. हा ही तेव्हा तुझी विद्वत्ता आता माका सांगता आत्मपरीक्षांचा कायदा काय सांगत होतं ना मग तुझी थय विद्वत्ता समजतली रिया मिस्त्री बुवा ह्याच्यासारखे गाय हे काय ते दुसऱ्यांच्या लोकांचे आवाज काढून पाडावपणा करून पेटीवर नाचान माका बार्या भेटण्यात माका काही
काही इंटरेस्ट नाही. ही लोक आज असली आहेत ना हे पोरगे, हे उद्या तुझी केण करतले. चार चौकात राहून काय मिळाला आता बुवा हाणलेला नाचता पेटीये. खरी गोष्ट. पाणी देतास की चाय देतास की त्याच्यात दारू भरून देतास? हा नाही त्याच्यात असं डायरेक्ट नरडत होता. नाही माका वाटतं त्याला थोडी थोडीशी लावची लागता. तुझ्या मध्ये मध्ये अंगात येता काय गो? अच्छा अच्छा असं काय करतं ना फुकशीत त्याच्यात परत दुधात. हा तुझ्या काय अंगात येता? तू बरं तुझी मेंटल हेल्थ ठीक आहे? हा चांगले डॉक्टर्स असं गोळी हरली आहे त्याची. अरे तू का तर धरताना मी सांगते त्याच्यापासून लांब राव. काय काय ह्याचा काय तर बघा स्वप्नीलचा. बरं ह्या समजा आता मागासपासून काय लग्न लावतात स्वतः ना काय सांगतो हे माझे सगळे भाव. हे तुम्ही आधी नशीब बोललं कारण तू आता तुझ्या तालावर ते नाचती. स्वप्न थांब जरा वाय थांब त्या का माझा ऐकते. ते आता सगळे तुझ्या तालावर नाचतील पण उद्याच्या ख्याच मध्ये बाई तू बहीण म्हणून लांबची बहीण म्हणूनच परवडलं. तू आमच्या घरात येऊ नको. बरं ह्यांच्यापेक्षा ही म्हणतेली ह्याची सगळी बसली आहेत ना की ता पहिला होता ना त्या नालायक पर त्या चुकानं आमच्या घरात दिलं तर आमच्या घराचं वाटोळा लागतं. बरोबर आहे ना मौली? अरे काय ना करता हो तर भावा को पटील मग काय ऐकताला गावाला भावच बनव सगळ्यांना. तुझी गत सांगते. देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची. भाऊ देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची. लाईन मारते माझ्यावर लाईन मारते माझ्यावर. शेवटी तोच पटवचा लाग तुला. काय ऐक तू लगीन लागलं ठीक आहे काय तर गाणं म्हटलं तू माझा नक्की समजतं का? हॅलो लेवा लेवा हॅलो काका लेवल लेवाच खयचे बटणं ढवळा. हा लग्नाचा गाणं म्हटल्यान सुरवीन परबीन कदबीन माका तू समजलं काय नक्की? सगळ्यांच्या घरात जाऊन मी पडते काय बाबा. ते 5 पांडव कसे आज एकाकडे उद्या दुसऱ्याकडे कसं मी काय करू असं तुझं विचार आहे काय? मी याला बोलते जायचं म्हणतात हे सगळे असत ते सासू सासरे हे सगळे असत ते माझ्या घर. तुका मत काय तुझा नक्की? सकाळी एकाकडे नाही 11 वाजता एकाकडे 12 वाजता एकाकडे 1 वाजता एकाकडे असे आज किती महिने लागते तो? तुला काय वाटलं मी बोलता शकत ना कसं फक्त येणार हेका दिलं ना त्या भगवंता. माझ्याकडे आवाज नाही माझा आवाजच असतो गो ऐकले.
ठेवलेली मी चिठ्ठी वाचू काय नको, ही तू बघ आणि माका नंतर सांग. नको नको जाऊ आमचं जाऊ शिव. आता थडे जरी जाऊन बसलो त्यांनी जरी त्याच्या गळ्यात हात घातले हा काय 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 ओ ओ हा तरी तो आमचो जसा आपलो जा सगळ्यांचा भावा दादा काय मित्र परम मित्र नाही या चिठ्ठी राहू दे. नाव काय तर सांगा, नाव लिहूचे नाही ते माका माहित आहे. 100 गोसावी बुवांच्या नावाने 100 रुपयाचा बहुमोल असं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चिठ्ठी राहू दे, चिठ्ठी में क्या रखा है. आदरणीय श्री नितीनजी पवार यांच्याकडून 500 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ठीक आहे. बुवा बोलता बोलता काय बोलता की माझ्याकडे नाही त्याच्याकडे काय आता लोकांनी बघलं नाही. मुळात तुझ्यात असा काय नाही जा लोक बघतील. हां समजले मला पैशाला कापली चल. हां म्हणता माझ्याकडे काय आता लोकांनी बघलं नाही. तुझ्याकडे जा अध्यात्म आता पातळीत बस. हे तुझे रामांचं मंदिर आहे, ते साईनाथांचं मंदिर आहे. रामनवमीच्या दिवशी तू बारी करू गेला असला काहीतरी अध्यात्माचा बोलताना तुला लाज वाटणार नाही. पातळीत बस म्हणजे हे शब्द व्हायचे बरं. ते काय एवढा माहिती आहे मी जा सांगतोय अध्यात्माचा. आता विषय वेगळा ठीक आहे. म्हणतात असा की आपल्या पण म्हणजे नवा तरुण असं थोडा सहसा रक्त असतं बरोबर. पण तू सांगशील अध्यात्मा तुझा काय तर पाजळीत बस. मग मी आता जेवढे कार्य केलंय त्याच्यात माझ्या अध्यात्माच्या जीवावर लोक थांबलेली आहेत. कळलं. अध्यात्म फक्त लोकांका काही लोकांनी तर माका पर्सनली सांगलं नाही बुवा तुमच्याकडून आमका बाकी केंडी कायच ऐकायचं नाही. तुम्ही फक्त जर आध्यात्मिक बोलतात तेवढंच आमच्या लोकांका दे इथपर्यंत सांगलं. आणि तू आता माका सांगता आजचा पोरात सांगतं आता पाजळीत बस तुझा म्हणून. आणि तुझा ऐकंडी माझा या सोड केलं अरे का झाला हे ऐका जबरदस्त. होय म्हणणार रे अगो काय त्यांनी काय तुझा घेऊन खाल्या नाही या सारख्या बरोबर ना असा तुझी ए बरोबर बोललाय ना ए होय म्हण ए मी बरोबर बोललाय ना. आणि काय तर डोळे बिळे फिरवता बोलायची ती भोळा अशी एक हैरावा आणि एक हैरावा बरं. सगळ्यात जबरदस्ती याची हा त्याला नामसूनच पकडतले जवळ जाऊच नाही त्याच्या वाटण्याचा गोलताना काय ह्यो खायचं वाटणं तर तुम्हीच सांगलास. बरं म्हणता वाटण्याचा टना टना काळं वाटाणं लय उडता की हिरवं वाटाणं लय उडता हो. पडलं काय खायच्या काही गुलटी घायत आणि कोणाच्या गळ्यात जाऊन पडत सांगू घेत ना. पावभाजीत काळं वाटण नसते ना पावभाजीची घाण करूची हा हो ती एवढी स्वादिष्ट असता. हा काळ्या वाटाणा टाकून घाण करूची हा त्या काळ्या वाटाण्याचं बोलत नाही. बरं ह्या कोणा भया ना तर हयच सांगा हे का देवा शपथ त्या भगवंताच म्हणून सांगते. हे का मी लय कंटाळलोय हे का हयात ठेवा जोगेश्वरीकच. फक्त एका सोबत लग्न केले तर उद्या कोणासोबत असताना ह्याची गॅरंटी काय नाही. बॉबी रिया उभी मंडपात रिया उभी मंडपात दुरून होता म्हणा रिया उभी मंडपात
बॉबी दूर होता करणार पत्नी तिला शोभे सोड तुम्हाला करणार पत्नी तिला शोभे सोड तुम्हाला करणार पत्नी तिला शोभे सोड तुम्हाला. बॉबी हा बाय चान्स म्हणजे तुझा काय नशीब एकदमच घाणेरडा असला हा बॉबीचा हा ह्याचा नाही ह्याचा फळ पड त्याला हा तर बॉबी लग्न झालं मग ह्या काय कमाया भलेही तुमची बायको कशी असू दे म्हणजे मी काय बघलं नाही ती छानच असते या तो काय विषय पण भलेही कशी असू दे पण ह्यो सेकंड ऑप्शन म्हणून ह्यो शोधू नको. ती बायको तुमका म्हणजे काय बोलतील अरे बॉबी नाही नाही असं नाही अरे बॉबी हॅलो बॉबी ग अरे बॉबी तू सेकंड ऑप्शन निवडलास हा बॉबी तू सेकंड ऑप्शन निवडलास पण तुझ्यावर एवढी काय स्थिती आली ते का बरं माकड तोंडा फोटोत बघाव काय दिसतं हे ते कोणत्या कासाड्यावाले जरा मला सांग काय सांगतात रिया फोटो दिला हायचो प्रत्येक खरं सांगा तुम्ही फोटो कसलो दिसताय हो तुमका आ फिल्टर ना तो सगळ्यात फोटोंका असता तो काही डीपी बघलास तरी असतो इंस्टा बघलास तरी असतो समोर बघणं वेगळा आणि फोटो मधला वेगळा बरा आणि फोटो बघून मी आज लाईव्ह आभारी असते कोणतरी बाबांनो रिया मिस्त्री बुवाने तुमका फोटो पाठवला आणि तर त्या फोटोवर अजिबात विश्वास ठेवू नको कारण त्या फोटोमध्ये आमची हुरपरी दिसते हुरपरी अच्छा नरावाडी नरामवाडी बोललास तुम्ही माझे कान नरामवाडी इतक्या वेळ झाला ना त्या का काळ तोंड्या काय बुवा मुळात आधी स्वतःची विद्वत्ता शब्द फार कमी झालो लायकी ओळखायची आणि समोरच्या माणसाबरोबर बोला प्रत्येकाक येतात काय की भगवंतानं आपल्याक अवयव दिलेले आहेत ना सगळे ते सगळे अवयव म्हातारे होतात पण ती ही जीव आहे ना ती कधीच म्हातारी होत नाही बघा ते का भगवंतान 32 दातांचं बंधन घालून दिलं ना पण ती जीव आहे ती म्हातारी होईपर्यंत त्या 32च्या दात फोडून टाकता आणि स्वतः अशी लवलवतली मग त्या जिभेसून रसाळ वाणी बोलावी की विष ओकावा हे आपल्या हातीत असतं बुवा मग त्याच्या हाती तुझा काय करत हा ए बाबू बाय बाय हे नाही आता बाबू होतो बॉबिक बाबानो तुम्ही घरात जाऊ देवा एका विपुलच्या गळ्यात टाका विपुल भट त्यांनी बिचारीने गेलो काय कर्म थांबतलो होय त्या कळला म्हणजे माझ्यापर्यंत होतं ना त्या बाबा विपुलला बघ करत होता तिथपर्यंत त्यांनी मंजूर केलं बाबा ठीक आहे चलला ना अंकिता ठीक आहे चलात माका पण त्याका माहित होता मी याचा आणि त्याचा लावून देत नाही म्हणून तो आधीच पळालो हा बॉबी पण हळूहळू जातो नाहीतर त्याची हे काय ती आहे हा बॉबीच नरम अच्छा गर जाऊ दे हा काही गाणं आठवलं ह्याच्यासाठी बाबूंचा डोक्या फुटात रे आमच्या हुरपरीसाठी तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहते गा तुझ्या
चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहते ग दिलाचा झपक झुपक झपक झुपक पाटील बाबा नावच नको घेऊ सध्या पाटलाचं. एक पाटील बाबा एक खरात बाबा. काया पहिला मी कोणत्या घरात जातलोय? ए भूतू नाही रे. पहिला मग कोणत्या घरात घालवल्या ना? पाटलाच्या. त्याच्यामुळे आपण पाटलाचा नाद करत नसतोय. हाडू भाया होता ह्याच्यापेक्षा ती परवडली असती. ह्या पेटीवर बसत नाचता ती हय तरी नाचली असती. बरं त्याच्याकडे तिकडे नाचताना भले तिने कायव केल्यानंतर तुम्ही बघलाच तरी असतात. ह्याच्याकडे काय कर्म बघताना नाचला तर होय. पाटील नको रे. हा दादा ना. एकच वादा आमचा पाटील दादा. एकच वादा आमचा पाटील दादा. दादा दादा एकच वादा. बरं मी सांगलंय बायो तू काहीतरी चांगला दे. सुरुवात खसून हॅलो ते तुम्ही बक्षिसा दिलात तरच करतले. त्याचप्रमाणे तुम्ही भारी आहे दादा टोपीवाले दादा. माका आता कोणाची नावं खूप भीती वाटायला लागली याकडे. आता त्याचे काय हालत होते तुमका काय माहिता? ते का रात्री काय भोगूचा लागताला तुमका काय माहिता? तर तुम्ही काय तर जाऊन घाला. ओ दादा राग नाही ना. नसायलाच पाहिजे सवय आई शकतो. आता मी काय बोलूच शकत नाही. बरोबर हॅल दादा लिहून दिवा. ओ दादा लिहून दिवा. ओ काका लिहून. ओ दादा लिहून. माझ्या लक्ष नाही तर कसं लक्ष होतो? वाईट दिवा. हॅल